नुकसान झाले। दरम्यान पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संवाद साधत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे। वर्धा जिल्ह्यात 34,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यात 7 वेळा पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नदीपात्रात अंथरूण धुण्यासाठी गेलेले 40 ते 50 नागरिक अडकून बसले। खडकवासला धरणातून 1700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला होता। त्यामुळे नागरिक नदीपात्रात अडकलेले होते। दरम्यान आता विसर्ग कमी करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। यावेळेला राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्कीच मिळेल। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा बीड जिल्ह्याला बसला असून सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बरकतपूर आणि शेलगावमधील नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवेंनी पाहणी केली। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दानवेंनी केली। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची बांधावरती जात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली। यावेळेला पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने सुरू केलेल्या सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवेचाही माहिती दिली। मनमाडमध्ये जोरदार पाऊस झाला। मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराला याचा मोठा फटका बसला। साहित्य भिजल्यामुळे दुकान मालकांचंही मोठं नुकसान झालंय। वर्ध्याच्या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली। 19 विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर विद्यालयातील अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी करत नागपुरात ओबीसी आक्रोश मोर्चाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची फसवणूक केली असा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या शेतकरी दाम्पत्याचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। शेतातून जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आल्यामुळे शेतात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासूनची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी नुकसानग्रस्त दाम्पत्याचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतली। यावेळेला आंदोलक विद्यार्थ्याला भोवळ आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सांगलीमध्ये उद्या राष्ट्रवादी पक्षांनी मोर्चाची हाक दिली आहे। मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांसह आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा मोर्चातून निषेध केला जाणार आहे। जालन्यात गेल्या 5 दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं अमरण उपोषण सुरू आहे। 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा असं म्हणत बोराडेंनी चिथावणीखोर वक्तव्य केलं। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसींनी गोंदियामध्ये एल्गार मोर्चा काढला। यावेळेला ओबीसींनी उडवा नाका चौकामध्ये मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन केलं आणि वाहतूक विस्कळीत झाली। गोंदियात ओबीसी समाजाने आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा GR विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। जयंत पाटलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नंदुरबारच्या नवापूरमध्ये पवार गटानं गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलं। यावेळेला त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरवरती मंगळसूत्र चोर असा उल्लेख करत पोस्टरला जोडे मारत निषेध केला। सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। पडळकरांविरोधातील आंदोलनाचा निषेध करत पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केला। उद्यापासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं। यावेळेला त्यांनी देशातील नागरिकांना जीएसटीच्या नव्या दरांमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली। देशभरात उद्यापासून बचत उत्सवाची सुरुवात होणार आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे। तर जीएसटीच्या नव्या दरांमुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितलं। देशातील लाखो लोकांना टॅक्सच्या जाळ्यामुळे मोठा त्रास झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। गरिबांवरती याचा मोठा परिणाम झाल्याचंही ते म्हणाले। दरम्यान देशाला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं असंही त्यांनी सांगितलं। आधी 18% कर लागणाऱ्या वस्तूंवरती आता 5% कर लागणार आहे। जीएसटी कमी झाल्याने अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असल्याचं मोदींनी सांगितलं। त्यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि दुचाकीसह हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही कमी होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं।
पंतप्रधान मोदींनी नागरिकांना स्वदेशी साहित्य वापरण्याचं आवाहन केलंय. ज्या वस्तू आपल्या देशात बनवणं शक्य आहे त्या भारतातच बनवा असंही ते म्हणाले. त्यामुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मनमाडमध्ये नवरात्रोत्सवात आयोजित होणाऱ्या गरबा आणि दांडियात मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारण्यात आलाय. विश्व हिंदू परिषदेनं हा निर्णय घेतलाय. दरम्यान मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला. यावरती हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडी यांनीही यावरती प्रतिक्रिया दिली आहे. नवरात्रोत्सवाशी मुस्लिमांचा संबंध नाही. गरब्यात हिंदूंनी कोणालाही येऊ देऊ नये. सगळ्यांचं ओळखपत्र चेक करावं असं प्रवीण तोगडिया म्हणाले. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. आमदार नसतानाही आम्हाला 20 कोटींचा निधी मिळतो, मात्र आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मिळत नाहीत असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलंय. सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहे ते आता सदा सरवणकरांच्या तोंडातून बाहेर पडते अशी टीका शिवसेना उभाटाचे नेते वैभव नाईक यांनी केली. लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतात त्यांना आधी पैसे द्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईकांनी केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचं सांगितलं. यावरती हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा UPI नंबर दिला. आम्ही ओबीसींची चळवळ उभी करत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. तर कोणाला वाटत असेल आम्ही पैसे घेतले तर जेलमध्ये टाका. व्हायरल व्हिडिओवरून लक्ष्मण हाके यांनी हे विधान केलंय. आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर सुद्धा जरांगे यांनी निशाणा साधलाय. हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही असं जरांगे यांनी सांगितलं. भीमराव सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवरती जोरदार निशाणा साधलाय. लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजामध्ये तेढ निर्माण करतोय. अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटे यांनी दिलाय. बावनकुळेंनी वडेट्टीवारांवरती हल्लाबोल केलाय. वडेट्टीवार राजकारणाचं दुकान करतायत. डायस लावा त्यानंतर आमने-सामने सांगतो. वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली. मी आणि भुजबळ साहेब ओबीसींच्या न्यायासाठी लढतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने थोडा धीर धरावा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली. जालन्यात जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळेला अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. जरांगेंच्या समन्वयकांनी जरांगेंना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं. जालन्यातील मंठ्यात मराठा आंदोलकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले. जालन्यातून नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून सदावर्तेंचा निषेध नोंदवला. मनोज जरांगे